कसं सुनं सुनं वाटतंय नाही? म्हणू नाही, आता आपली ईशा सुद्धा नाही. अगं इतकी सवय झाली ना सारखं पाळण्याकडे येऊन तिला बघायची. दळवींकडे खेळत असेल ढमाली, छान हसून दाखवत असेल, पाय मारून दाखवत असेल, अगदी कौतुक करून घेईल बघा तिकडे ती. हो ना, ती सगळी मंडळी प्रेम करणारी आहेत. काय माहिती त्यांना ईशाबद्दल काही वाटतं का नाही. अर्थात आता जावई बापू घेऊन गेलेत म्हणजे चालत असेल त्यांना. ते सुद्धा प्रेम करतील तिच्यावर, पण आपली मोना काही सांगता येत नाही. नाहीतर काय, आठवण तरी येत असेल का हो तिला तिची? आता तुलाच माहिती ती कोणत्या क्षणी काय बोलेल आणि कशी वागेल हे आपण काय सांगणार. तू परत का आलीस? बघ आली ना ईशाची आठवण. असं काही नाही आजी, माझी टूर कॅन्सल झाली, बॅग ठेवून आले मी. आजी, आजी, ईशा दिसत नाहीये, कुठे गेलीये? का आठवण येत नव्हती ना? आजी ती पाळण्यात दिसत नाहीये म्हणून मी तुला विचारलंय, कुठे गेली ईशा? चिडू नकोस लगेच, ती दळवींच्या घरी गेले. काय? का? आणि कोण घेऊन गेले तिला? जावई बापू आले होते अचानक इथे भेटायला. त्याआधी ती ईशा इतकी रडत होती, आम्हाला ऐकतच नव्हती, आणि त्यांनी घेतलं आणि एकदम शांत झाली. मग ते म्हणाले की मी घेऊन जातो हिला. आता तुम्ही कुणी नव्हता तिथे म्हणून मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. आता आल्या आल्या यावरून रागवू नकोस बाई. मी कशाला रागवणार आहे, उलट माझ्यासाठी चांगलंच आहे ना, रात्रभर शांत झोप लागेल मला. जशी काही तू रात्री उठत होतीस ईशासाठी. उठत नाही, पण ती रडायला लागली की मला जाग येतेच ना. एनिवे मी खूप दमली आहे, मी झोपायला जाते. गुड नाईट. अशी काय ग वागते ही मुलगी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.